राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. मित्रांनो, तुम्ही कधी विठ्ठलाच्या मूर्तीकडे बारकाईने पाहिला आहे का? त्या मूर्तीवरील मुकुट, तुळशीचा हार, कटीवर ठेवलेले हात, विटेवर उभे असलेले चरण, हे सगळं फक्त अलंकार आहेत की त्यामागे दडलेला आहे आपल्या जीवनाला दिशा देणारा एक गहन संदेश? असं म्हणतात की विठ्ठलाच्या मूर्तीवर एकही गोष्ट विनाकारण नाही. प्रत्येक अलंकार भक्ताला भक्ती, सेवा, नम्रता, धैर्य आणि प्रेमाचा एक जीवन मंत्र शिकवत असतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विठ्ठलाच्या मूर्तीवरील प्रत्येक अलंकाराचा अर्थ, त्यामागील परंपरा आणि वारकरी संप्रदायाने जपलेला आध्यात्मिक संदेश जाणून घेणार आहोत. कदाचित आजचे हे दर्शन तुमचा विठ्ठलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. चला तर मग विठुरायाच्या चरणी मस्तक ठेवून या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. मित्रांनो, आपण विठ्ठलाचे दर्शन घेतो, पण कधी त्या मूर्तीकडे शांतपणे पाहिलं आहे का? त्या मूर्तीवर दिसणारा प्रत्येक अलंकार, प्रत्येक मुद्रा आणि प्रत्येक चिन्ह भक्ताला एक जीवन मंत्र शिकवत असतं. पहिलं म्हणजे विटेवर उभा असलेला विठोबा. सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे भक्त पुंडलिकांची आहे. पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होते आणि त्याच वेळी भगवान विष्णू त्यांना भेटायला आले. पण सेवा अर्धवट सोडू नये म्हणून पुंडलिकाने एक वीट पुढे सरकवली आणि विनंती केली, प्रभू कृपया या विटेवर उभे राहा. भगवान त्या विटेवर उभे राहिले आणि त्या दिवसापासून पंढरपूरचा विठ्ठल भक्ताची वाट पाहणारा देव झाला. मित्रांनो, देवाला फुलं अर्पण करण्यापेक्षा आई वडिलांची सेवा अधिक प्रिय आहे. दुसरं म्हणजे कटीवर ठेवलेले हात. विठोबा दोन्ही हात कटीवर ठेवून उभे आहे. वारकरी परंपरेत ही मुद्रा प्रतिकात्मक मानली जाते. जणू काही विठोबा सांगतात, भक्ता संकटापासून पळू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. मित्रांनो, अडचणी येतात पण श्रद्धा ठेवणारा माणूस कधीच खचत नाही. तिसरं म्हणजे मुकुट. विठ्ठलाच्या डोक्यावर मुकुट आहे तो फक्त राजेपणाचा नाही, तो आत्मसंयमाचा मुकुट आहे. ज्याने स्वतःच्या रागावर, लोभावर आणि अहंकारावर विजय मिळवला तोच खरा राजा असतो. चौथं म्हणजे तुळशीचा हार. भगवान विष्णूला तुळस अत्यंत प्रिय मानली जाते आणि म्हणून विठ्ठलाच्या गळ्यात तुळशीचा हार दाखवला जातो. ती तुळस सांगत असते, सुगंध फुलाचा असतो पण सुगंधी जीवन भक्तीचं असतं. पाचवं म्हणजे कौस्तुभ मणी. भगवान विष्णूच्या छातीवरील कौस्तुभ मणी हा दैवी तेजाचा आणि करुणेचा प्रतीक मानला जातो. बाहेरचे दागिने नव्हे तर मनातील प्रेम माणसाला तेजस्वी बनवत असतं. सहावं म्हणजे मकर कुंडले. विठोबाच्या कानातील कुंडले आपल्याला सांगतात, वाईट गोष्टींपेक्षा संतवाणी, अभंग, नामस्मरण आणि चांगले विचार ऐका. कारण कानातून जे मनात जाते तेच पुढे आपल्या स्वभावात उतरत असतं. सातवं म्हणजे श्रीवत्स चिन्ह. विष्णूच्या छातीवरील श्रीवत्स हे लक्ष्मी आणि भक्तांवरील प्रेमाचे प्रतीक मानले जाते. याचा संदेश असा आहे की भगवंताच्या हृदयात प्रत्येक भक्ताला स्थान आहे. आठवं म्हणजे पितांबर. पिवळा पितांबर ज्ञान, आशा आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. जीवनात कितीही अंधार असला तरी सत्य आणि ज्ञानाचा प्रकाश मार्ग दाखवत असतो. नववं म्हणजे अनवाणी चरण. विठोबाचे चरण साधे आहेत. जगाचा स्वामी असूनही तो भक्तांसाठी सहज उपलब्ध आहे. यावरून आपल्याला हे शिकायला मिळतं की मोठेपणा पदात नसतो, तो नम्रतेत असतो. दहावं म्हणजे विठ्ठलाचे स्मित. विठ्ठलाच्या प्रसन्न चेहरा सांगतो, भक्ता काळजी करू नकोस. प्रत्येक रात्र संपते आणि प्रत्येक पहाट नवीन आशा घेऊन येत असते. मित्रांनो, विठ्ठलाच्या मूर्तीवरील प्रत्येक अलंकार हा फक्त दागिना नाही, तो एक शिकवण आहे. वीट शिकवते सेवा करा. कटीवरील हात शिकवतात धैर्य ठेवा.
मुकुट शिकवतो मन जिंका, तुळस शिकवते भक्ती जपा, कौस्तुभ शिकवतो मन शुद्ध ठेवा, कुंडले शिकवतात चांगले ऐका, पितांबर शिकवतो सात्विक जगा, चरण शिकवतात नेहमी नम्रतेने राहा. आणि म्हणून वारकरी म्हणतात, विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन घ्या, पण त्याहून महत्वाचे म्हणजे त्या मूर्तीचा संदेश आपल्या जीवनात उतरवा. कारण मूर्ती दगडाची असली तरी तिचा संदेश प्रत्येक जिवंत मनाला बदलण्याची ताकद ठेवत असतो. मित्रांनो, जर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला विठुरायाच्या मूर्तीवरील अलंकाराचा अर्थ आणि त्यामागील आध्यात्मिक संदेश आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या कुटुंबापर्यंत व मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. अशाच विठ्ठल भक्ती, वारकरी परंपरा, संतांच्या कथा आणि प्रेरणादायी आध्यात्मिक माहिती नियमित पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी एकच प्रार्थना करेल, विठुरायाची कृपा तुमच्या आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.